म्हणजे जर तुम्ही वाईट गोष्टी टाकल्या तर तुमच्या कुटुंबावर सुद्धा त्या वाईट परिणाम होईल. म्हणून सातत्याने सत्संगती सदा घडले, चांगले शब्द कानी पडले. म्हणून चांगल्याच्या संगतीत राहण्यासाठी तुम्हाला तुमची संगत चांगली हवी असेल तर तुम्हाला ते चांगले विचार करावे लागेल. चांगले विचार करण्यासाठी नेहमी आपण एक म्हणतोय विचार म्हणजे काय, विचार कशाला म्हणतात. जर विचारावर लक्ष केंद्रित तर विचाराचे शब्द बनतात. जर आपण एखाद्या विचारावर लक्ष केंद्रित, विचार म्हणजे काय, एखाद्याने म्हटलं सकाळी लवकर उठावं, एखाद्याने म्हटलं की आपण नेहमी खरं बोलावं, एखाद्याने म्हटलं की आपण दिलेलं काम त्याला पार पाडावं, त्याला म्हणतात विचार. बोले तसा चाले त्याची वंदावी मागणी. एखाद्याला म्हटलं सकाळी लवकर उठावं, नाही बाबा मी सकाळी उठलो पाहिजे, म्हणजे त्यांनी सकाळी उठावं हा जो शब्द दिला आपल्याकडे, त्या शब्दाचा जर विचारावर तुम्ही लक्ष केंद्रित, त्या विचाराचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या ते कृतीत उतरतात आणि कृतीवर लक्ष ठेवलं तुम्हाला सवयी लागतात आणि सवयी लागल्या तर तुमचं भविष्य घडतोय. हा मुलगा सकाळी उठतोय, सकाळीच व्यायाम करतोय, बाई झोपूनच आहे. काही लोक रविवार असेल तर 8 का 10 वाजेपर्यंत झोपूनच असतात. झोपल्यानंतर उठल्यानंतर मग वेगळ्या ठिकाणी जातात. म्हणजे स्वतःच्या जीवनाला जर चांगला वळण द्यायचं असेल, म्हणून नेहमी तुम्हाला सुविचार, आपण नेहमी म्हणतो सुविचार लावलेला असतो, तो विचारच असतो पण त्याला सु म्हणतात. सु म्हणजे चांगले. ज्या विचाराने स्वतःला घेतल्यानंतर स्वतःच्या जीवनात परिवर्तन होतं आणि इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. तर बुद्धाचा मार्ग प्रत्येक बाजूने बघितलं तर कसा आहे तो सुमंगली आहे. आपण उसाला पाहिलेलं आहे, ऊस सर्वांनी खाल्लेलं आहे. उसाची जर कांडी आपल्या समोर ठेवली असेल, उसाला कुठूनही कापा आणि खाऊन बघा, गोडच लागतं. म्हणजे शेंड्यावर असेल, बुडावर असेल, मध्यस्थी असेल, बुद्धांचा धम्म, बाबासाहेबांचा मार्ग ही कल्याणी आहे. तुमच्या जीवनाला स्वतःला वळण देणार आहे आणि ते सर्वांना गोडवं वाटणार.